चला आज सांगूनच टाकते चपाती फुगवण्याची सिक्रेट ट्रिक काय आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही चपाती केली तर 100% फुगणार म्हणजे फुगणार, माझ्याकडून गॅरंटी तुम्हाला। आणि जर नाही फुगली तर मी तुमच्या घरी येईन चपाती करायला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं व्हिडिओमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन। तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि चॅनलला पण सबस्क्राइब करा। पाहू शकता चपातीचे लेयर आणि एकदम टम्म फुगते, मऊ लुसलुसीत चपाती होते आणि अजिबात कडक होणार नाहीये। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामध्ये खूप सारे कमेंट होते की चपातीचे पीठ मळल्यापासून ते फुगेपर्यंतची आम्हाला स्टेप दाखव। तर इथे आज मी तुम्हाला पूर्ण स्टेप दाखवणार आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला पाहायचं आहे। यामध्ये छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात फास्ट फॉरवर्ड करू नका किंवा स्किप करू नका, त्यामुळे तुमच्या चपात्या एकदम टम्म फुगतील माझ्यासारख्या। आणि 100% गॅरंटी आहे बरं का। अशा पद्धतीने चपात्या लाखो लोकांच्या फुगलेल्या आहेत। माझ्या एका व्हिडिओला 12 ते 13 मिलियन व्ह्यूज आहेत, म्हणजे तेवढ्या लोकांना पटलेलं आहे की ही चपाती अशी 100% फुगते म्हणजे फुगते। आता बघा, जेवढं आपल्याला पीठ पाहिजे ना तेवढं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ कमी पण पडू द्यायचं नाही आणि जास्त पण पडू द्यायचं नाही। कमी पडलं तर चपाती आपल्या फुगत नाही आणि जास्त पडलं तर चव एकदम बेकार लागते, त्यामुळे मीठ हे मापातच टाकायचं। आणि जसं तुम्हाला पाणी लागेल, जसं तुम्हाला घट्ट असं गोळा लागेल तसं तुम्ही करायचं आहे। जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही, मीडियम ठेवायचा। मैदा आपल्यासाठी चांगला नसतो, त्यामुळे मैदा अजिबातच टाकायचं नाही। काही काही सवय असते की पीठ मळताना मैदा वगैरे टाकतात, तर अजिबातच टाकायचं नाही मैदा। इथे मी घरचे गहू वापरले आहेत दळण्यासाठी। इथे आपलं पीठ मळून झालं आहे। आता कणकेवर आपल्याला तेल टाकायचं, थोडंसं तेलाने पण आपल्याला 1-2 मिनटं फक्त मळून घ्यायचं आहे। छान असं चारही बाजूने आपल्याला तेल टाकायचं आणि नंतर मळून घ्यायचं। असं केल्याच्या नंतर जरी तुम्ही लगेच चपात्या करायला लागला ना तरी लगेच तुमच्या फुगणार, पण इथे माझ्याकडे टाइम होता त्यामुळे थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवायचं। 15 ते 20 मिनिटं भिजलं ना तरी पण भरपूर होतं। जर तुम्ही सकाळचे घाई गडबड असेल तर लगेचच करू शकता, किंवा मग भाजी करायच्या आधीच तुम्ही चपात्याचं पीठ मळून ठेवा, नंतर भाजी केल्याच्या नंतर मग चपात्या करायला घ्या, कारण तेवढं 15-20 मिनिटं भिजल्याच्या नंतर खूप छान टम्म फुगतात आपल्या चपात्या। ही एक छोटी टिप आहे तुमच्यासाठी। तर इथे पाहू शकता छान असं आपलं कणिक भिजून झालं आहे। पाहू शकतात अशा प्रकारे मला कणिक लागतं। काही काहींना जास्त पातळ लागतं, पण जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम पाहिजे। तर इथे ना छान असं माझं पीठ मळून झालं आहे। मी थोड्या वेळ रेस्ट करायला ठेवणार आहे त्याला। आता अर्धा तास रेस्ट करायला ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतर भेटूया आपण। तर बघा, अर्ध्या तासानंतर छान असं पीठ आपलं एकदम भिजलं आहे छान असं। नंतर त्याला थोडंसं 2 मिनिटं मळून घ्यायचं। आता त्याचा वापर करायचा नाही, कारण मगाशीच केला होता आपण। तर इथे आपल्याला जेवढा प्रकारचा उंडा तुम्हाला लागतोय, जेवढ्या प्रकारची चपाती तुम्ही करता तेवढा उंडा आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा। त्याला छान असं आपल्याला मळून घ्यायचा हातावर, चिरा वगैरे नाही राहिला पाहिजे त्याच्यावरचा, एवढा पण बारीक बघायचं नाही, पण ठीक आहे बऱ्यापैकी मळून घ्यायचा। पिठामध्ये बुडवायचा आणि आपल्याला लाटायला घ्यायची आहे चपाती। आता बघा, इथे मी मेन ट्रिक आहे आपली चपाती कशामुळे फुगते। थोडंसं लाटलं ना, जेव्हा तेल लावतो ना आपण, तेव्हा मेन ट्रिक आहे। अगदी थोडंसंच लाटायचं, वरून आपल्याला छान चारी बाजूने तेल लावायचं आहे। छान तेल लावल्याच्या नंतर आपल्याला वरून त्यावर पीठ टाकायचं आहे। पीठ थोडंसं जास्तीतच टाकायचं, कारण आतमध्ये त्याच्या लेअर पडतात। जेव्हा आतमध्ये जागा पोकळी एक निर्माण होते ना, तेव्हाच आपले चपात्या ह्या टम्म फुगतात। आणि जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसंच तुम्हाला पण चपाती फोल्ड करायची आहे, त्यामुळे ती दुप्पट फुगणार। तुम्ही त्रिकोणी पण करू शकतात, पण त्रिकोणी करायच्या ऐवजी तुम्ही असं एकदा ट्राय करा, नक्कीच तुमची चपाती दुप्पट फुगेल म्हणजे फुगेलच। थोडंसं आपल्याला फक्त थोडंसं प्रेस करायचं आहे, कारण त्या लेअर जे असतात ना त्या अशा घट्ट बसल्या पाहिजे। आणि पिठामध्ये बुडवायचं। आणि जसं आपण चपाती जनरली लाटतो, एकदम पातळ कडा लाटायच्या पहिल्यांदा, नंतर शेजारू लाटायची, एकदम तशीच चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। आणि थोडीफार वाकडी तिकडी झाली तरी पण आपण थोडी मोठी मोठी होत असताना ती, आता बघा माझी थोडीशी खालून वाकडी वगैरे झाली आहे, पण आपल्याला ती टेक्निक असतात। आता एवढ्या वर्षाचं आपण चपात्या करतोय, रोजच चपात्या करतोय, त्यामुळे टेक्निक असते की कुठं आपण जास्त लाटायची, कुठं कमी लाटायची। मला अजून पण आठवते, माझी मावशी मला चपात्या लाटायला शिकवत होती, तर ती लाटत होती खूप छान, पण असं मला विशेष वाटायचं की कसं एवढं छान वगैरे चपात्या लाटतात। पण आता मी एकदम परफेक्ट झाले चपात्यामध्ये, की मला म्हणजे काही विशेष नाही वाटत। आपल्याला लहानपणी भरपूर विशेष वाटायचं, पण आता काही नाही, जनरल वाटतं की हा आपण रोज जे काम करतो ना ते आपलं म्हणजे एक आपल्या आयुष्याचा भाग बनून जातं आणि ते एकदम सोपं, यूज चुटकी से हम चपात्या कर लेंगे असं काम वाटतं। बघू शकता इथे एकदम गोल गरगरीत चपात्या वगैरे झाल्या आहेत। आणि हो, आपल्याला जास्त दाबून चपाती लाटायची नाही, आतमधली लेअर आहे ना ती तशीच राहिली पाहिजे, त्यामुळे दाबून जास्त आपल्याला चपाती लाटायची नाहीये। आतमध्ये जी हवा असते ना, ती आतमधली हवा ती तशीच राहिली पाहिजे। जेव्हा आपण चपाती फोल्ड करतो ना तेव्हा ती हवा बाहेर पडली नाही पाहिजे, त्यामुळे चपाती आपली एकदम टम्म फुगते। बघा इथे गॅस पण आता थोडासा गरमच ठेवायचा गॅस, म्हणजे चालू करायचा
करायचा आधीच, त्यामुळे मग चपाती आपली लगेच भाजली जाते. आता पलीकडच्या साईडला लगेच मी दुसरी चपाती करायला लागली आहे, पण ही चपाती एकदम टम्म फुगणार आहे माझ्याकडून गॅरंटी, त्यामुळेच मी व्हिडिओ शूट करते. सेम आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. थोडंसं तेल लावायचं आणि नंतर पीठ टाकायचं आणि असं प्रकारे उंडा आपल्याला फोल्ड करायचा आहे. हवा बाहेर जाऊ द्यायची नाही, हवा आतमध्येच राहते आणि नंतर मग चपाती जेव्हा फुगते तेव्हा ती हवा अशी फुगली जाते, त्यामुळे ती कुठून ना कुठून बाहेर निघतेच. तशी अर्धी चपाती कधी कधी आपली फुगतात किंवा मग कधी कधी थोडीशी चपाती फुगतात. तर पाहू शकता इथे शेजारून माझी चपाती फुगायला लागली आहे. कडनी पहिल्यांदा फुगती, नंतर मध्ये फुगती किंवा मग एका साईडनी असं चपातीचं काय हे नसतं की कुठून कुठून फुगती. पण बघा इथे छान अशी चपाती माझी टम्म फुगली आहे. पलीकडच्या साईडला थोडंसं राहिलं आहे, ती पण आता फुगून जाईल. तर पाहू शकता एकदम छान अशी टम्म माझी चपाती फुगली आहे. आता मला चपात्या जास्त भाजलेलंच लागतात, नाही तर तुम्ही म्हणतात एवढ्या चपात्या जाळल्यात वगैरे, काही नाही. जेव्हा चपाती छान अशी भाजते तेव्हा ती चांगली लागते. नाही तर काय काय लोकांना असते एकदा दोनदा उलटतात की झाली घ्या लगेच खाली, असं नाही. चपातीला छान अशी चारी बाजूने आपल्याला भाजून घ्यायची आहे, त्यामुळे ती चपाती टेस्टी लागते. किंवा मग आपल्या काय काय कच्च्या चपात्या ठेवतात काय काय लोक, किंवा मग ते म्हणतात की ते तेल वगैरे लावलेलं असतं, पण नाही, सगळीकडून भाजून घेतल्याच्या नंतर ती चपाती असते. बघू शकता थोडीफार जळाली तर काय होतंय ना, ती पण पौष्टिक आहेत. जेव्हा कच्च्या चपातीपेक्षा ह्या चपात्या कधी पण बेस्टच आहेत. तर इथे छान अशी चपाती माझी झाली आहे. दुसरी चपाती पण लगेचच लाटून घ्यायची, सेम आपल्याला तशीच लाटायची आहे. जास्त दाबून लाटायची नाही आपल्याला, जेवढ्या हलक्या हाताने लाटता येईल ना तेवढ्या हलक्या हाताने छान अशी लांबवायची आहे या चपाती आपल्याला. म्हणजे छान असं छोट्या चपातीची मोठी चपाती करायची आहे. पाहू शकता इथे दुसरी पण चपाती माझी रेडी आहे. छान अशी ही पण फुगेल. लगेच तिसऱ्या चपातीचे आपल्याला प्रिपरेशन करायचं, म्हणजे खाली हात अजिबातच खाली ठेवायचं नाही, लगेचच दुसऱ्या चपातीचं प्रिपरेशन करायचं ना. आता तर गॅस पण महाग झाले तर त्यामुळे इतकं अवघड होणार आहे की बेमाप अवघड होणार आहे. आता पाहू शकतात इथे लगेच तिसरी चपाती पण घेतली आणि खाली सेम तीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. अजून एक ट्रिक तुम्हाला मी सांगते, शेवटी सांगते आता ती. आणि चपात्या भाजताना आहे ना, जेव्हा आपण एकदा चपाती उलटतो ना तेव्हाच तिला तेल लावायचं, नाही तर लगेचच काही तेल लावतं, तर तसं नाही करायचं. जेव्हा एकदा उलटली ना त्याच्यानंतरच तेल लावायचं आपल्याला, लगेचच लावायचं नाही, त्यामुळे ती चपाती छान अशी टम्म फुगते. तर इथे सगळ्या चपाती माझ्या छान अशा टम्म फुगल्या आहेत आणि किती मऊ लुसलुसीत अशा झाल्या आहेत. आणि ह्या अशाच संध्याकाळपर्यंत राहणार, म्हणजे राहणारच. काही म्हणतात की अशा चपाती केल्याच्या नंतर कडक वगैरे होतात, तर अजिबात कडक होत नाही. आणि पाहू शकता एकदम लेअर आणि छान अशा चपाती फुगल्या आहेत. म्हणजे मला तोडून दाखवते चपाती. पाहू शकतात किती छान अशी लेअर पडली आहे चपातीला. आणि अशाच चपात्या भाजायच्या आहेत. जास्त कच्च्या पण ठेवू नका चपात्या, नाही तर तुमच्या माणसांच्या पोटामध्ये वगैरे धुकेल. त्यामुळे तुम्ही छान अशा भाजा. थोड्याशा जळायला तर काही होत नाही, जळायला म्हणजे इन द सेन्स म्हणजे त्या जळायला नसतात, ते तसे म्हणजे भाजल्याचा प्रकार तो तसा असतो. माझ्या तर चपात्या अशाच असतात. आता कोणी नावं ठेवू नाही तर नाही ठेवू. बघू शकता एकदम मऊ लुसलुसीत अशा चपात्या झाल्या आहेत. संध्याकाळीपर्यंत ह्या अशाच राहणार, म्हणजे राहणार. आणि हो 100% गॅरंटी आहे माझ्याकडून, चपात्या 100% फुगणार म्हणजे फुगणारच. नाही फुगला तर मी येते बिंदास तुमच्या घरीच चपात्या करायला. आता व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक खूप महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. आणि व्हिडिओला हाईप देखील नक्की करा. या मग छान अशा चपात्या खायला. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.